आणि आता काँग्रेसच्या बैठकीसंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट पाहूयात। राज्यातील लोकसभा जागा वाटपाच्या संदर्भात आज काँग्रेसची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होते आहे। बैठकीसाठी काँग्रेसचे नेते सध्या दिल्लीत दाखल झालेत। आज महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या संदर्भात या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे। तसंच महाविकास आघाडीमध्ये कुणाला सामावून घ्यायचं यावर सुद्धा महत्त्वाची चर्चा केली जाईल। तर वंचितच्या बद्दल देखील काँग्रेसच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। तर काँग्रेसच्या बैठकीसंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात आज काँग्रेसचे दिल्लीमध्ये खलबत होणार आहे। तर शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या वंचित आघाडीने समसमान म्हणजेच प्रत्येकी 12 जागा लढवण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीसमोर ठेवला आहे। मात्र आता ठाकरेंनीच 23 जागांवर दावा केल्याने प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला ठाकरेंनाच मान्य नसल्यास जमा झालेला आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्येच वंचितची भूमिका मांडणार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे। लोकसभेच्या 23 जागांवर ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सध्या नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। तर महाराष्ट्रामध्ये अन्य काही छोटे मोठे पक्ष आहेत, ते पक्ष काँग्रेस सोबत येणार आहे, त्यामुळे त्यांना देखील आम्हाला जागा द्यायच्या आहे अशी भूमिका देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे।